गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावात भाविकांची प्रचंड गर्दी. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी लाखोंची उपस्थिती. गुरुपौर्णिमेनिमित्त जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज समाधी मंदिरात आज भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळी दिवसभरात लाखो भाविकांनी समाधीस्थळी नतमस्तक होऊन संत गजानन महाराजांचं दर्शन घेतले. राज्यभरातून भाविक दाखल झाल्याने संपूर्ण शेगाव नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेली आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त संत गजानन महाराजांना गुरुस्थानी मानणाऱ्या हजारो भाविकांनी पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या. मंदिर परिसरात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मलकापूर ते शेगाव अशी सुमारे 70 किलोमीटरची पायी दिंडी शेगावात दाखल झाली. श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्ट मलकापूर यांच्या वतीनं आयोजित करण्यात येणारी ही दिंडी गेल्या 19 वर्षांपासून गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावला येत आहे. यंदाच्या दिंडीत महिला आणि पुरुष मिळून सुमारे 900 ते 1000 वारकरी सहभागी झालेले होते. 3 दिवसांचा पायी प्रवास करत गणगणगणात बोतेचा जयघोष, भजन आणि नामस्मरण करत वारकरी मोठ्या भक्तिभावाने शेगावात दाखल झाले. श्री संत गजानन महाराजांचे शेगाव हे श्रद्धा, भक्ती आणि साधनेचं प्रमुख केंद्र मानलं जातं. गुरुपौर्णिमेनिमित्त महाराजांना गुरुस्थानी मानणारे लाखो भाविक समाधी मंदिरात दर्शनासाठी दाखल झालेले आहेत. दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असून भाविक शांतपणे आणि संयमाने दर्शनाचा लाभ घेत आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर व्यवस्थापनेकडून दर्शन, स्वच्छता, सुरक्षा आणि गर्दी नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामुळे दर्शन प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. यंदाही गुरुपौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांनी शेगावात हजेरी लावल्याने संतनगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालेली आहे. संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी राज्यभरातून भाविक आलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साह आणि भक्तीचं वातावरण पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, शेगाव.